श्रोतेहो नमस्कार. आज आपण श्री शिवलीलामृत ग्रंथातला 7वा अध्याय श्रवण करीत आहोत. या अध्यायामध्ये आपल्याला सोमवंताची कथा आणि सुमतीची कथा या दोन कथा श्रवण करण्याचा आनंद लाभणार आहे, प्राप्त होणार आहे. तत्पूर्वी आपण भगवान शंकरांचं स्मरण करूया. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. कथा सांगताना सूत म्हणाले की श्रोते हो, विदर्भ देशामध्ये वेदमित्र आणि सारस्वत असे दोन वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत होते. त्या दोघांची मैत्री होती. वेदमित्राला सुमेधा नावाचा मुलगा होता, तर सारस्वताच्या मुलाचे नाव होते सोमवंत. त्या दोघांचीही मैत्री होती आणि ते दोघेही बरोबरच विद्याभ्यास करीत होते. 16 वर्षांनी त्यांनी आपला विद्याभ्यास पूर्ण करून विविध विषयात प्रावीण्य संपादन केले. तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना द्रव्य मिळवण्यासाठी राजाकडे पाठवले. त्यांची विद्वत्ता पाहून राजा म्हणाला की आता मी जे सांगतो ते तुम्ही केले तर मी तुम्हाला खूप द्रव्य देईन. नैषद नगरीच्या चित्रांगद राजाची पत्नी सीमंतिनी हिची कीर्ती सर्वत्र पसरली आहे. ती शिवव्रत म्हणून नेहमी दाम्पत्यांची पूजा करते. म्हणून तुमच्यापैकी एकाने स्त्रीवेश घेऊन तुम्ही तेथे दाम्पत्य म्हणून जावे. तेथे सीमंतिनी तुमची पूजा करून तुम्हाला द्रव्य देईल आणि मीही मागाल तेवढे द्रव्य देईन. त्या दोन्ही कुमारांनी राजाला त्याच्या हट्टापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण त्याने तत्काळ वस्त्रालंकार मागवले आणि सोमवंताला स्त्रीवेश देऊन सुमेधासह नैषद नगरीस पाठवले. संध्याकाळी सीमंतिनीच्या पूजेच्या वेळेला हे दाम्पत्य जेव्हा तिच्यासमोर उभे राहिले तेव्हा हे दोघे पुरुषच आहेत हे तिने अंतर्ज्ञानाने ओळखले. ती हसली आणि त्यांचे स्वागत करून शिवपार्वती म्हणून त्या दोघांची तिने पूजा केली. तिने त्यांना भोजन दिले आणि द्रव्य व वस्त्रालंकार देऊन प्रेमाने निरोपही दिला. ते दोघे जेव्हा घराकडे निघाले तेव्हा सोमवंताला आपण स्त्री झाल्याचे लक्षात आले आणि एकांत पाहून तो सुमेधाकडे रतिसुखाची मागणी करू लागला. पण तो चेष्टा करतो आहे असे वाटून सुमेधाने त्याची कान उघडणी केली आणि तो त्वरेने घराकडे निघाला. स्त्री झालेला सोमवंतही नाईलाजाने त्याच्या मागून निघाला. घरी गेल्यावर सारस्वताला आपला मुलगा स्त्री झाल्याचे कळले. तेव्हा तो राजाकडे गेला व हे तू काय केलेस असा त्याने राजाला जाब विचारला. तेव्हा राजाने त्याची क्षमा मागितली. त्यानंतर सोमवंताला त्याचे पूर्वरूप प्राप्त व्हावे म्हणून राजाने देवीची उपासना केली. पण देवीने दर्शन देऊन सोमवंत स्त्रीच राहणार, त्याचे व सुमेधाचे लग्न लाव, सीमंतिनीचा प्रभाव अपरिवर्तनीय असा आहे असे सांगितले. त्यानंतर पुढील कथा सांगताना सूत म्हणाले की अवंतीमध्ये मदन नावाचा एक कामुक ब्राह्मण होता. तो पिंगला नामक वेश्येकडे नेहमी जात असे. स्वधर्म, स्वकर्तव्य, आईबाप, पत्नी यांच्याकडे दुर्लक्ष करून मद्यपानात, मांसभक्षणात आणि वैषयिक सुखातच बुडलेला असे. एके दिवशी ऋषभ नावाचा एक शिवयोगी पिंगलेकडे आला असताना या दोघांनी त्याची उत्तम सेवा करून त्यास संतुष्ट केले. या पुण्याईमुळे त्यांना पुन्हा मनुष्य जन्म मिळाला. पिंगलेने कीर्तिमालिनी नावाने सीमंतिनीच्या पोटी जन्म घेतला, तर मदन ब्राह्मणाने दाशार्ह देशाचा राजा वज्रबाहू याची पट्टराणी सुमती हिच्या पोटी जन्म घेतला. सुमती गरोदर असताना तिचा द्वेष करणाऱ्या तिच्या सवतींनी तिच्यावर विषप्रयोग केला. राणी प्रसूत झाली आणि मायलेकरांच्या अंगावर भयंकर फोड उठले आणि त्यातून रक्त आणि पू वाहू लागला. राजाने आपल्या परीने पुष्कळ प्रयत्न केले, पण उपयोग झाला नाही. राजाने त्यांना एका घनदाट जंगलात नेऊन सोडले. ही हालापेष्टा सहन करीत दिवस घालवू लागली ती. एके दिवशी त्याच वनातून जाणाऱ्या एका वाण्याच्या सोबतीने ती वैश्यनगरीस आली आणि तेथील राजा पद्माकर याची भेट घेऊन तिने आपल्यावर
आलेला प्रसंग सांगितला. त्याने तिला धर्मकन्या मानली आणि तिच्या निवासाची औषध पाण्याची व्यवस्था केली. पण एके दिवशी त्या व्याधीने तिच्या मुलाचा बळी घेतला. तेव्हा सुमती शोक करू लागली. तेवढ्यात त्या ठिकाणी एक शिवयोगी आला. त्याने तिला मृत्युंजय मंत्र मागितला. त्यानंतर त्याने भस्म अभिमंत्रित करून या उभयतांच्या अंगास लावले. त्याबरोबर बाळ जिवंत झाले आणि ती दोघे निरोगी व सुंदर बनली. तो चमत्कार पाहून सर्वांना आनंद झाला. मग त्या शिवयोग्याने सुमतीपुत्राचे नाव भद्रायू असे ठेवले आणि त्याला उत्तमोत्तम आशीर्वाद देऊन तो गुप्त झाला. श्री गणेशाय नमः. जय जय किशोर चंद्रशेखरा, उर्वी धरेंद्र नंदिनीवरा, भुजंगभूषणा सप्तकर्णेत्रा, लीला विचित्रा तुझिया, भानुकोटी तेज अपरिमिता, विश्वव्यापका विश्वनाथा, रमाधव प्रिया भूताधिपते अनंता, अमूर्त मूर्ता विश्वपते, परमानंदा पंचवक्त्रा, परात्परा पंचदश नेत्रा, परमपावना पयफेनगात्रा, परममंगला परब्रह्मा, मंदस्मित वदन दयाळा, षष्टाध्यायी अति निर्मळा, सीमंतिनी आख्यान लीला, स्नेहाळ तू वदलासी, श्रीधर मुख निमित्त करुण, तूची वदलासी आपले गुण, व्यासरूपे सुतास स्थापन, रसिक पुराण सांगविसी, ऐसे ऐकता दयाळ, वदता झाला श्री गोपाळ, विदर्भ नगरी एक सुशीळ, वेद मित्र नामे दुज होता, तो वेदशास्त्र संपन्न, त्याचा मित्र सारस्वत नामे ब्राह्मण, वेदमित्रास पुत्र सगुण, सुमेधा नामे जाहला, सारस्वत सुत सोमवंत, उभयतांचे मित्रत्वात्यंत, दशग्रंथी ज्ञान बहुत, मुखोद्गत पुराणे, संहिता पदक्रम अरण ब्राह्मण, छंद निघंटू शिक्षा जाण, ज्योतिष कल्प व्याकरण निरुक्त पूर्ण दशग्रंथी, ऐसा विद्याभ्यास करिता 16 वर्षे झाली तत्वता, दोघांचे पिते म्हणती आता भेटा नपनाता वैदर्भासी, विद्या दावणी अद्भुत, मिळवावे द्रव्य बहुत, मग वधू पाहुणे यथार्थ, लग्ने करू तुमची. यावरी ते ऋषीपुत्र विदर्भरायासी भेटले सत्वर, विद्याधनाचे भांडार उघडोनी दाविती नृपश्रेष्ठा, विद्या पाहता तो राव, परी विनोदे मांडिला अभिनव, म्हणे मी एक सांगेन भाव, धरा तुम्ही दोघेही. नैषधपुरीचा नृपनाथ, त्याची कन्या सीमंतिनी विख्यात, मृत्युंजय मृडाने प्रित्यर्थ, दाम्पत्य पूजा करी बहु, तुम्ही तरी एक पुरुष एक नितमिनी, होणी जावे क्षणी, दिव्यालंकार बहुत धने, पूजील तुम्हा कारणे, ते थोणी यावे परतोन, मग मीही देईन यथेष्ट धन, माता पिता गुरु नृपवचन कदा अमान्य करुणे, तव बोलते दोघे किशोर, हे अनुचित कर्म निंद्य फार, पुरुषास स्त्री वेश देखता साचार, सचैल स्नान करावे, पुरुषाशी नारी वेश देखता, पाहणार जाते अधपाता, वेश घेणार हि तदवता, जन्मी स्त्री होय, हेही परत्री कर्मानुचित, तैसेचे शास्त्र बोलत, त्याही वरी आम्ही विद्यावंत, धन अमित मिळव, आमुची विद्यालक्ष्मी सतेज, तोषवू अवनीचे भुभुज, आमुचे नमुने चरणांबुज, धन देती प्रार्थुनिया, पंडितांची विद्या माय सद्गुणी, विद्या अकाळी फळदायिनी, विद्या कामधेनु सांडुनी, निंद्य कर्म न करू कदा, माता पितया होण विद्या अगळी, संकटे प्रवासी प्रतिपाळी, पृथ्वीचे प्रभू सकळी, देखो निया जोडिती कर, विद्याहीन तो पाषाण देक, जिताचे मृत तो शतमूर्ख, त्याचे न पहावे मुख, जरणे व्यर्थ श्रमविली, राव म्हणे दोघा लागून, माझे मान्य करावे एवढे वचन, परमसंकट पडले म्हणून, अवश्य म्हणती ते दवा, राये वस्त्रे अलंकार आणून, एकासी स्त्री वेश देऊन, सोमवारी आमिनी माझी जाण, पूजा समयी पाठविले, जे सकळ प्रमदांची ईश्वरी, जिची प्रतिमा नाही कुंभ निवारी, जिस देखोनी नृत्य करी पंच शरप्रीतीने, रंभा उर्वशी चातुर्य खाणी, परिलज्जा पावती जिस देखोनी, रेणुका जानकी श्रीकृष्ण भगणे, उपमा शोभे जयसी,
तिने हे दाम्पत्य देखोनी कृत्रिम पाहुणे हासे म्हणे, परिभावार्थ धरुणे चातुर्य खाणे, हर भवाने म्हणून पूजित, अलंकार वस्त्रे यथेष्ट धन, षड्रसान्ने देत भोजन, शिवगौरी म्हणून नमस्कार करून बोलवे, दाता ग्रामपंथ लक्षणी, पुढे भृतार मागे कामिनी, नाना विकार चेष्टा भाषणे, बहुत बोले दयासी, म्हणे आये हे कांदवण, व्रज लागले निबिड सदन, मी कामानळे करून गेले आहाळून प्राणपती, तू वर्षोणी सुरत मेघ शीतळ करी ममांग, मी नितंबिनी झाले अभंग, जवळी पाहे उणिया, तो म्हणे का चेष्टा करीसी विशेष, फेडी वस्त्र होय पुरुष, विनोद करीसी आसपास, हासती लोकमार्गीचे, तव ते कामे होणे मूर्छित, मेदिनीवरी अंग टाकीत, म्हणे प्राणनाथा धावतरित, करी शांत कामजोराते, तव तो परतोनी आला सवेग, म्हणे हे नसते काय मांडिले सोंग, तुम्ही आम्ही गुरुबंधू निसंग, ब्रह्मचारी विद्यार्थी, एरी म्हणे बोलसी काय माझे अवयव, चाचपोनी पाहे गेले पुरुषत्व लवला आहे, भोगी येथे मजाता, हाती धरुणी तयासी, अडमार्गे नेले कांतासी, वृक्ष गेले गगनासी, पल्लव भूमीसी पसरले, साल तमाल देवदार, आम्र कदंबादी तरुवर, त्यावणी नेवणी सत्वर, म्हणे शंका सांडी सर्वही, मी स्त्री तू भ्रतार निर्धार, नाही येथे दुसरा विचार, एरू म्हणे हे न घडे आचार, तुम्ही आम्ही गुरुबंधू, शास्त्र पडलासी सकळ, त्याचे काय हेची फळ, परत्र साधन सुकृत निर्मळ, विचार करुणी पाहे पान, आधीच स्त्रीवरी तारुण्य, परम निर्लज्ज एकांतवण, मिठी घाली गळा धावून, देत चुंबन बळेची, घेऊन या त्याचा हात, म्हणे पाहे हे पयोधर कमंडलुवत, तब तो झिडकारुणी मागे सारित, नसता अनर्थ करू नको, धन्य धन्य ते पुरुषनी, परयोषिता एकांतवणी, सभाग्य सदन तरुणी, प्रार्थिता मनचळेना, वृत्तीस नव्हे विकार, तरी तो नर केवळ शंकर, त्यापाशी तीर्थे समग्र, एवणी राहती सेवेसी, जनरहित घोरवणी, द्रव्य घट देखिली नयनी, देखता जायो संडोनी, तरी तो शंकर निर्धारी, सत्यवचनी सत्कर्मी रत, निगमागम विद्या मुखोद्गत, इतुके असोनी गर्भरहित, तरी तो शंकर निर्धारी, आपणा देखता वर्म काढुणे, निंदक वंदिते वाग्बाणे, परीखेदरहित आनंदमणे, तरी तो शंकर निर्धारे, दुसरी याचे कुटदोष गुण, देखे ऐके जरी अनुदिन, परी ते मुखास नानी गेली प्राण, तरी तो शंकर निर्धारे, न दिसे स्त्री पुरुष भान, गुरुरूप पाहे चराचर संपूर्ण, न सांगे आपुले सुकृत तपदान, तरी तो शंकर निर्धारी, पैल मूर्ख हा पंडित, निवळून येणे समान पाहत, कीर्ती वाढवावे नावडे मनात, तरी तो शंकर निर्धारी, अभ्यासिले न मिरवी लोकात, शिष्य करावे हा नाही तो हेत, कोणाचा संग नावडे आवडे कांत, तरी तो शंकर निर्धारी, विरोणी गेल्या चित्तवृत्ती, समाधी अखंड गेली भ्रांती, अर्थ बुडाली याची नाही खंती, तरी तो शंकर निर्धारी, श्रीधर म्हणे ऐसे पुरुष, ते ब्रह्मानंद परमहंस, त्यांच्या पायीच्या पादुका निशेष, ते होऊनी राहावे सर्वदा, वेद मित्र पुत्र साधू परम, धैर्य शस्त्रे निवटोनी काम, म्हणे ग्रामास चला जाऊ उत्तम, विचार करू या गोष्टीचा, ऐसे बोलणे सारस्वत पुत्र, स्त्री रूपे सदनाला सत्वर, श्रुत केला समाचार, गतकथार्थ वर्तला जो, सारस्वते मांडिला अनर्थ, रायाजवळे आला वक्षस्थळ बळवित, म्हणे मधुर्जना तुवा केला घात, हत्या करीन तुझवरी, वेदशास्त्र संपन्न एवढाच पुत्र मज लागून, अरे तुवा निर्वंश केला पूर्ण, काळे वदन झाले तुझे, विदर्भ अधोगत मुख पाहत, म्हणे कृत्रिम केवी झाले सत्य, शिवमाया परमाद्भूत, अघटित कर्तवतीयेचे, राये मिळवणे सर्व ब्राह्मण, म्हणे सतेज करानुष्ठान, द्यावे असे पुरुषत्वान, तरीच धन्य होईल मी, विप्रा म्हणती हे ईश्वरी कळा, आमुचे नीन पालटे भूपाळा, तेव्हा विदर्भ रावते वेळा, आराधिता झाला देवी ते, हवन मांडिले दुर्धर, राव सप्तधी निराहार, देवी प्रसन्न झाले म्हणे बागवर, मग बोले विदर्भ तो, म्हणे हा सोमवंत स्त्री वेश, यासी पुनः करी पुरुष, देवी म्हणे ही गोष्ट निशेष, न घडे सहसा कालत्री, निस्सीम पतिव्रता सीमंतिनी, परम भक्त सद्गुण खाणी, तिचे कर्तृत्व माझेने न मोडवे सहसासी,
या सारस्वतासी दिव्यनंदन होईल सत्य वेदपरायण ईशसुमेधा वरदान लग्न करुणी देजे देवीच्या आज्ञे करुण त्यासीच दिदले लग्न करुण अंबिकेचे वचने दान पुत्र झाला सारस्वता धन्य श्रीमंदिनीचे शिवभक्ती उपमान आहे त्रिजगती तिचे कर्तृत्व हैमवती मोडू न शक्ये सर्वता सूत म्हणे ऐका सावधान अवंती नगरी एक ब्राह्मण अत्यंत विषयी नाम मदन श्रृंगार सुगंध माल्यप्रिय पिंगला नामे वेश्या विख्यात तिसी झाला सदारथ सांडुनी ब्रह्मकर्म समस्त माता पिता त्यागिली धर्मपत्नी टाकून दुराचारी तिच्याच घरी वास करी मदमांसरता हो रात्री काम कर्दमी डोळत करावया जगदुद्धार आपणची अवतरला शंकर ऋषभ नामे योगेश्वर होवणे विचरत महामहिवरी आपुले जे जे निर्वाण भक्त त्यांची दुःखे संकटे निवारित पिंगलेच्या सदना अकस्मात पूर्व पुण्यास्तव पातला तो शिवयोगींद्र दृष्टी देखोन दोघेही धावती धरिती चरण षोडश उपचारे करुण सप्रेम होऊने पूजिती शुष्क सुपक्व स्निग्ध विदग्ध चतुर्विध अन्ये उत्तम स्वाद भोजन देवने बहुविध अलंकार वस्त्रे दिदली करुणिया दिव्य शेज निजबला तो शिवयोगीराज तळहाते मर्दिती दोघे चरणांबुज सुपर्णाग्रज उदय होईतो एक निशी क्रमोनी जाण शिवयोगी पावला अंतर्धान दोघे म्हणते उमा रमण देवनी दर्शन गेला मा मग पिंगला आणि मदन कालांतरी पावले मरण परी गाठीच होते पूर्वपुण्य शिवयोगी पूजनाचे दाचार्य देशीचा नृपती वज्रबाहू नामे विशेष कीर्ती त्याची पट्टराणी नामे सुमती जेवी दमयंती नळाची तो मदन नामे ब्राह्मण तिच्या गर्भी राहिला जाऊन सिमंदिनीच्या पोटी कन्यारत्न पिंगला वेश्या जन्मली कीर्ती मालिनी तिचे नाव पुढे कथा एका अभिनव इकडे सुमतीचे पोटी भूदेव असता विचित्र वर्तले तिच्या सवती होत्या पार ही पट्टराणी होईल पुत्र त्याही तीस विषदुर्धर गर्भिणी असता घातले तिस तत्काळ व्हावा मृत्यू परिरोग लागला झाले प्रसूत विषांगावरे पडले बहुत बाळका सहित जननीच्या क्षते पडले झाले व्रण रक्त पुगळे रात्रंदिन राये बहुत वैद्यान औषधे देता बरे न हे रात्रंदिवस रडे बाळ सुमती राणे शोके विवळ मृत्यूहीन हे व्यथा सबळ बरे नवेची सर्वदा लेकरू सदा करी रुदन रायासी निद्रा न लागे रात्रंदिन कंटाळला मग रथावरी घालून घोर काननी सोडिली जेथे मनुष्याचे नाही दर्शन वसती व्याघ्र सर्प दारुण सुमती बाळकडे घेऊन सव्यापसव्य हिंडत असे कंटक पाशान रुतती चरणी मूर्छा येऊनी पडे धरणी अक्रांदे रडे परी न मिळे पाणी वन व्रणे करुणी अंग तिडके म्हणे जगदात्मा कैलासपती जगदवंद्या ब्रह्मानंद मूर्ती भक्त वज्र पंजरा तुझी कीर्ती सदागती निगमागम जय जय त्रिदोष शमना त्रिनेत्रा जगदंकुर कंदा पंचवक्त्रा अजय अजिता पय फेन गात्रा जन्मयात्रा चुकविका अनादि सिद्धा परिमिता माया चक्र चालका सद्गुण भरिता विश्वव्यापका गुणातीता धावता जगद्गुरो ऐसा धावा करता सुमती तव वने सिंह व्याघ्र गर्जती परम भयभीत होवने चित्ते बाळा सहित क्षिती पडे श्रावणारित नये नेऊन वने सांडिले पूर्वी गर्भरत्न की विरसेन स्नुषा घोर कारण पती वियोगे से विजयसे सुमतीची करुणा ऐकून पशुपक्षी करिता ती रुदन धरीने पडता मूर्छा येऊन वृक्ष पक्षी छाया करता ती चंचू भरण्या जवळ जळ बाळावरी शिंपिती वेळोवेळ एकी मधुर रसानुने स्नेहाळ मुखी घालोने तोषविते वनगायी स्वपुच्छे करुणी वारा घालिते रक्षिती रजनी असो यावरी ते राजपत्नी हिंडता पूर्ववर्तने तो वृषभभार आणि वानिक घेऊनी येथे जाता देखे नैनी पंथे जाता देते देखे नैनी त्याची या संगे करुणे वैश्यनगरा पातली तेथील अधिपती वैश्यसाचार त्याचे नाव पद्माकर परमसवाग्य उदार रक्षक नाना वस्तूंचा तेने सुमती सुवर्तमान पुसिले तू कोठील कोण तिने जे वर्तले मुळे होण श्रुत केले तया ते ऐकून पद्माकर त्याचे अश्रुधारा स्रवती नेत्र श्वासोच्छ्वास टाकुणी घोर म्हणे गती थोर कर्माची
वज्रबाहूचे पटराणे पतिव्रतावाणीचे स्वामिनी अनाथावरे हिंडेवणे दीनवदन आली येथे मग पद्माकर म्हणे सुमती तू माझी धर्मकन्या निश्चिती शेजारी घर देऊन अहोरात्री परामर्श करीत येता बहुत वैद्य आणून देता झाला रसायन केले बहुत प्रयत्न परिव्याधी न राहेची सुमती म्हणे ताता श्रीशंकर वैद्य न होता कवनासही हे व्यथा बरी न होय कल्पांती असो पुढे व्यथा होता कठीण गेला राजपुत्राचा प्राण सुमती शोक करी दीनवदन म्हणे रत्न गेले माझे पद्माकर शांतवी बहुतारीती नगर जन मिळाले सभोवती तो निशांती उगवला गवस्ती ते बी शिवयोगी आला तेथे जैसे दुर्बलांचे सदन शोधित चिंतामणी एकस्मात की क्षुदेने प्राण जात तो क्षीराब्दी पुढे धावणीला पद्माकरे धरिले चरण पूजिला दिव्यासने बैसून त्यावरी सुमती प्रति दिव्य निरूपण शिवयोगी सांगता झाला म्हणे वत्से सुमती ऐक का हो रडसी करीसी शोक तुझे पूर्वजन्मीचे पती पुत्रजनक कोठे आहेत सांगवा आलीस 84 लक्ष योनी फिरत तेथीचे स्वजन सोयरे आप्त आले कोठून गेले कोठे त्वरित सांग मज पाशी वृत्तांत हा तू नाना योनी फिरसी पुढे किती फेरे घेसी कोणाचे पुत्र तू का रडसी पाहे मानसी विचारुने शरीर धरावे ज्या ज्यावरणी त्या त्या कुलाभिमाने नाचती प्राणी परी आपण उत्पन्न कोठून ते विचारुनी न पाहती त्वा पुत्र आणला कोठून कोण्या स्थळा गेला मृत्यू पावन तू आणि हे अवघे जन जातील कोठे कवण्या देहा आत्मा शिव शाश्वत शरीर क्षणभंगूर नाशवंत तरी तो शोक हरीसी व्यर्थ विचारुनी मनी पाहे पा आत्मा अविनाशी शाश्वत तो नव्हे कोणाचा बंधू सूत शरीराकारणे शोक करीसी व्यर्थ तरी पडले प्रेत तुझ पुढे जळी उठती तरंगा पार सवेची फुटती क्षणभंगूर मृगजळाचे मिथ्या समग्र तरी बुडबुडे सत्य कैसेनी चित्रींच्या वृक्ष छाये बैसला कोण चित्राग्नीने कोणाचे जाळीले सदन तेथे गंगा लिहिले सहित मीन कोण वाहुने गेला तेथे व्यंध्या सुते द्रव्यानुन भीष्मकन्या मारुती सदेवून गंधर्व नगरीचे वराडी आणून लग्न कोणी लाविले वाऱ्याचा मंडप शिवून सिकता दोरे बांधिला आवळून शुक्ती कारजताचे पात्र करून खपुष्पे कोणी भरिले कासवीचे घालून दुर्घट मग जळीचे मीन पाजळती पोत ते चरणेन पुरे बांधोणी नाचत जनमांद पाहत बैसले अही करणेची कुंडले हिरोण चित्रीचे चोर आले घेऊणी हा प्रपंच लटिका मुळी म्हणे तो साच कैसा जाणावा मुळीत लटिके अशाश्वत त्याचा शोक करणे व्यर्थ क्लेश तरुचे उद्यान समस्त शरीर हे उद्भवले सकल रोगांचे भांडार कृमी कीटकांचे माहेर की पापाचा समुद्र की अंबर भ्रांतीचे मूत्र श्लेष्म मांस रक्त अस्थीची मोळी चर्मवेष्टित मातेचा विटाळ पितृरेत अपवित्र सत्यमुळीच हे आईसे हे शरीर अपवित्र ते पशुमूत्रे झाले पवित्र क्षुरे मूर्धज छेदिले समग्र इतुके पावन केवी होय शरण न जाती देशी का प्रती तरी कैसे प्राणी प्रती कल्पकोटी फेरे घेते मुक्त होती कधी हे सुमती तू सांगे सत्वर तुझे जन्मजन्मेचे कोटे आहेत प्रतार अवगा हा मायापूर सावध सत्वर होई का जयाचे हे सकळ लेणे मागता देता लाजिरवाने तनु घर बांधिले त्रिगुणे 5 वासे अनुनियान याचा भरवसा नाही जाण केधवा लागेल न कळे अग्न की हे झाले वस्त्र जीर्ण ऋणाणंब तव तंगे मिथ्या जैसे मृगजळ की स्वप्नीचे राज्य ढिसाळ अहा प्राणी पापे सकळ धन्य धन्य पुत्र इच्छिती गंगे माझी काष्ठे मिळती एक वाट होती मागुती बिघडती तैसी स्त्री पुरुषे बोली जेते खेळ मुळीच सत्य हा वृक्षावरी पक्ष येते किती एक वैसती किती एक जाती आणि क्या तरुवरी वैसती आपत्ते जै तैसी जानपा पथिक वृक्षास्थळी वैसत उष्ण सरलिया उठून जात सोयरे बंधू आप्त तैसे जाणीरदारे मायामय प्रपंच वृक्षी जीव शिव बैसले 2 पक्षी शिव सावधान सर्वदाक्षी जीव पक्षी विषय बळे ती भक्षिताच भुलोनी गेला आपणासी विसरला ऐसा अपरिमित जीव भ्रमला जन्म मरण भोगीतसे त्या माझे एकदा पुण्यवंत सद्गुरुसी शरण निघत मग तो शिव होणे भजत शिवाला गे त्यादरे
ऐसे ऐकता दिव्य निरूपण पद्माकर सुमती उठोन अष्टभावे दाटोन वंदिती चरणतयाचे म्हणती एवढे तुझे ज्ञान काय न करीसी इच्छे करून तू साक्षात उमारमण भक्त रक्षणा धावलासी मग मृत्युंजय मंत्र राजयोगी सुमतीसी सांगे शिवयोगी मंत्रुणे भस्म लावितांगे व्यतारहित झाली ती रंभा उर्वशी हुनी वहिले दिव्य शरीर तिचे झाले मृत्युंजय मंत्रे भस्म चर्चिले बाळ उठिले तत्काळ व्रण व्यथा जावणी सकळ 32 लक्षणी झाला बाळ मग शिव ध्यान उपासन निर्मळ सुमती बाळ उपदेशिले परीस झगडता पूर्ण लोह तत्काळ होय सुवर्ण तैसी दोघे दिव्य रूप दान होती झाले ते काळी आश्चर्य परी करी पद्माकर म्हणे धन्य गुरु धन्य मंत्र काळ मृत्यू भय अपार त्यापासून रक्षी गुरुनाथ गुरुचरणे रत होती सदा त्यासे कैची भवभय आपदा धनधान्याचे नाही मर्यादा भेद खेदा वारिले बाळचरणावरी घालणे सुमती लागे सप्रेम चरणे म्हणे सद्गुरु तुझ वरुणे शरीर सांडणे हे माझे या शरीराच्या पादुका करुण तुझी या दिव्य चरणी लेववेन तरी मी नवे उत्तीर्ण उपकार तुझे गुरुमूर्ती मग शिवयोगी बोलत आयुरारोग्य ऐश्वर्यादभूत तुझिया पुत्रासी होईल प्राप्त राज्य पृथ्वीचे करील हा त्रिभुवन भरी कीर्ती होईल निजराज्य पावेल पुढते भद्रायू नाम निश्चिते याचे ठेविले मी जाण थोर होय भद्रायू बाळ तव वरी क्रमे तेचे काळ मृत्युंजय मंत्र जप त्रिकाळ निष्ठा धरुणे करीत जा हा राजपुत्र निश्चित लोकात प्रकटो निधिमात हा होईल विद्यावंत चतुष्षष्टी कळा प्रवीण ऐसे शिवयोगी बोलून पावला तेथे अंतर्धान गुरुपदांबुजाटवण सुमती सद्गदक्षणा पद्माकरासी सुकानंत सुनय पुत्राहुनी बहुत भद्रायुध्यासी आवडत सदा पूर्वीत लाड त्याचा पद्माकरे आपुली संपत्ती वेचून दोघांचे केले मिखला बंधन दोघांचे भूषणे समान केले संपन्न वेदशास्त्री 12 वर्षांचा झाला बाळ धीर गंभीर परम सुशीळ मातेच्या सेवेशी सदा काळ जवळे तिष्ठत सादर पदरी पूर्व सुकृताचे पर्वत शुभयोगी प्रकटला अकस्मात सुमती भद्रायू धावत पाय झाडीत मुक्तकेशी नयनोदके चरण क्षालन केशवसने पुसले पूर्ण जे सुगंध भरित जान स्नेहतेची लाविले वारंवार करीती प्रदक्षिणा दाटती अष्टभावे करुण षोडशोपचारे पूजन सोहळा करीती अपार स्तवन करीतसे तेव्हा सुमती तुझी या प्रसादे करुण मी पुत्रवंती यावरी भद्रायुसे नेते शिवयोगी शिवक्षिकवितसे श्रुती स्मृती पुराणोक्त पाही धर्मनीती वर्तत जाई माता पिता गुरुबाई निष्ठा सोदे सर्वदा गो भूदेव प्राण प्रजापालन सर्वाभूती पहावा उमारमण वर्णाश्रम स्वधा स्वधर्माचरण सहसाई न सांडावे विचार केल्या वाचून या सहसा न करावे आन क्रिया मागे पुढे पाहुण्या शब्द बोलावा कुशलत्वे काळ कोण मित्र किती कोणी द्वेषी शत्रू किती काय खर्च किती पाहुणे चित्ती विचारून या माझे बळ किती काय शक्ती आपुले सेवक कैसे वर्तती यश की अपयश देते पहावे चित्ती विचारुणे अतिथी देव मित्र स्वामी वेद अग्निहोत्र पशुकृषी धनविद्या सर्वत्र घ्यावा साचार क्षणक्षणा लेकरू भार्या अरिदास सदन ग्रह वार्ता रोग विशेष येथे उपेक्षा करिता निशेष हानी क्षणात होतवे ज्या पंथे गेले विद्वजन आपण जावे तोची पंथ लक्षण माता पिता यती निंदा जाण प्राणांतीही न करावी वैश्वदेव समय अतिथी आलिया त्यासीन पुसावी आते अन्न वस्त्र सर्वामोते द्यावे प्रित्यर्थ शिवाची परोपकार करावा पूर्ण परपीडा न करावी दान करावे गो ब्राह्मण रक्षण सत्य सुजान म्हणते तया निंदावाद टाकून सर्वदा की जे शिवस्मरण तेच म्हणावे मौन शिव सेवन तपथोर परदारा आणि परधन हे न पहावे जेवी वमन करावे शास्त्र श्रवण शिवपूजन यथाविधी स्नान होम जपाध्ययन पंचयज्ञ गो विप्रसेवन श्रवण मनन निज ध्यास पूर्ण अनालस्ये करावे सुरत निद्रा भोजन तेथे असावे प्रमाण दान सत्कर्म अभ्यास श्रवण आळस येथेन करावा
कामपूर्ण धर्मपत्नीसी निषिद्ध जान परियोषितेसी क्रोधे दंडावे शत्रुषे साधु विप्रांसी नमिते सदा देशीयांसी धरावा मद संत भक्तांसी नम्रता भेद संसार रिपोसे मत्सर प्रसिद्ध असावे निर्मत्सर सर्वाभूती दुर्जनासी दंभ दाविजे भल्या पदरज वंदिजे अहंकारे पृथ्वी जिंकिजे निरहंकार द्विजासी वाचा सावध शिवस्मरणी पाणी सार्थक दाने करुणी पाद पावन देवालय यात्रा गमने नित्य शुभध्यानी बैसावे पुराण श्रवणी श्रोते सादर त्वचा संतालिंगनी पवित्र सार्थक शुभध्यानी नेत्र जिव्हेने स्तोत्र वर्णावे शिव निर्माल्य वास घेजे पाणी ते रीतींद्रे लावावी भजनी दीनानाथ ज्ञान दे कोणी तयावरी कृपा कीजे ईश्वरी प्रेमे संतांची मैत्री देवांचे द्वेषी त्यांची उपेक्षा करी युक्त निद्रा युक्ताहारी मृगया करी परमनितीने अतिविद्या अतिमैत्री अतिपुण्य अतिस्मृती उत्साह धैर्य दान वृत्ती धृती वर्धमान असावी आपुले वित्त आयुष्य ग्रह छिद्र मैथुन औषध संस्कृत मंत्र दानमान अपमान ही सर्वत्र गुप्त असावी जाणीजे नष्ट पाखंडी षटधूर्त पिशून तस्कर जार पतित चंचल कपटे नास्तिकांव्रत ग्राम्य सभेसी नसावे निंदक शुभभक्ते उच्छेदक मद्यपाने गुरुतल्पक मार्गपाळक कृतज्ञ धर्मलोपक त्यांचे दर्शन न व्हावे दाराधन आणि पुत्र यासी आसक्त नसावे अणुमात्र अलिप्तपणे संसार करवणे आसक्त असावे बंधू सोयरे शुशुर स्वजन यासी स्नेह असावा साधारण भलता विषय दे कोण आसक्ती तेथे न करावे रुद्राक्ष धारण मस्तकी कंठी दंडी करभूषण गेली या प्राण शिवपूजन सर्वताई न सांडावे शिवकवच सर्वांगी लेवू शिकवी शिवयोगी भस्म चर्चितारण रंगी शस्त्रास्त्र बाधा न होय काळ मृत्यू भयापासून रक्षी मृत्युंजय उपासन आतताई मार्गग्न ब्रह्मग्न यासी जीवे मारावे सोमवार व्रत शिवरात्र प्रदोष विधियुक्त आचरा विशेष शिवहरे कीर्तन निर्दोष सर्व सांडोनी ऐकावे महापर्व कुयोग श्राद्ध दिनी व्यतिपात वैद्रते संक्रमणे न प्रवर्तावे मैथुने ग्रहणी भोजन निदेश करावे सत्पात्री देता दान होय ऐश्वर्य वर्धमान अपात्री दाने दारिद्र्यपूर्ण शास्त्र प्रमाण जाणीजे वेदशास्त्र पुराण कीर्तन गुरु ब्राह्मण मुखे करावे श्रवण दान दिल्याचे पाळन करिता पुण्य त्रिगुण होय अपूज्यांचे पूजन पूज्य त्याचा अपमान तेथे भय दुर्भिक्ष मरण होते जाण विचारे महाडोही उडी घालणे महापुरुषासी विग्रह करणे बलवंतासी स्पर्धा बांधणे ही द्वारे अनर्थाची दाने शोभे सदा हस्त कंकण मुद्रिका भार समस्त श्रवणे कुंडले काय व्यर्थ श्रवण सार्थक श्रवणेची ज्याची वाचा सरस्वती भार्या रूपवती सती औदार्य गुणसंपत्ती सफळ जीवित्वा तयाचे देन अथवा नाही सत्य हे वाचेसी असावे व्रत विद्यापात्र येते अमित सध्यदान त्यादिजे विपत्ती काळी धैर्य धरी वादी जयवंत वैखरी युद्धा माझे पराक्रम करी याचकासे पृष्ठी न दाविजे ब्राह्मण मित्र पुत्रांसमवेत तेच भोजन उत्तम यथार्थ गज तुरंगासहित पंत चालणे तेची श्रेष्ठ होय ज्या लिंगाचे नाही पूजन तेथे साक्षेपे पूजा करावी जाऊन अनाथ प्रेत संस्कार दान करणे त्या पुण्यासी पार नाही ब्रह्मद्वेषा एवढे विशेष मारक नाही कदा विष सत्संगमागमन रात्रंदिवस तुच्छ सुधारस त्यापुढे प्रतापे न व्हावे संतप्त परसौख्य हर्ष भरित सद्वार्ता ऐकता सुखात्यंत तोची भक्त शिवाचा पाषाण नाम रत्न व्यर्थ चार रत्ने आहेत पृथ्वीत अन्न उदक सुभाषित औदार्य रत्न चौथे पै वर्म कोणाचे न बोलावे सद्भक्तांचे आशीर्वाद घ्यावे भाग्याभाग्य येत स्वभावे स्वधर्म ध्रुव न ढळावा पूर्वविरोधी विशेष त्याचा न धरावा विश्वास गर्भिणी पाळी गर्भास तेवी प्रजा पाळिका गुरु आणि सदाशिव यासी न करावा भेदभाव भाग्य विद्या गर्भ सर्व सोडून द्यावा जाणे जानपा नराची शोभा स्वरूप पूर्ण स्वरूपाचे सद्गुणाभरण गुणांचे अलंकार ज्ञान ज्ञानांचे भूषण क्षमा शांती
कुलशील विद्याधन राज्य तप रूप यौवन याष्टमध्ये करुण मन भुलून द्यावे. ऐसा नाना परी शिवयोग बोधिता झाला भद्रायू लागे. हे नीती ऐकता जगे साकडे न पडे सर्वता. 7वा अध्याय गिरी कैलास. यावरी वास्तव्य करी उमाविलास. पारायण प्रदक्षिणा करीते विशेष निर्दोष यश जोडे तया. की हा अध्याय हिमाचल भक्ती भवानी कन्या वेलाळ तिसी वरोनी फय फेन धवला शशराग्रही राहिला. पुढे अध्यायी कथा सुरस शिवयोगी दया करील भद्रायुस ब्रह्मानंद निशी दिवस श्रवण करोत विद्वज्जन. भव गजविदारक मृगेंद्र श्रीधर वरद आनंद समुद्र तो शिव ब्रह्मानंद यतींद्र जो जगद्गुरु जगदात्मा. शिवलीला व्रतग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जना खंड. 7वा अध्याय गोडा. श्रीरस्तु श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्.